माझ्यावर माझ्या आईने आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे जे संस्कार आहेत त्याच्यात कधीही वैयक्तिक टीका किंवा वैयक्तिक कुठल्या व्यक्तीबद्दल बोलणं हे आमच्यावर झालेले संस्कार नाही. आमच्यावर जे संस्कार झाले ते वैयक्तिक कधी नाही, ही राजकीय आणि वैचारिक लढाई आहे माझ्यासाठी. आता बाकीचे कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत, मी कशी वागू शकते हे मी कंट्रोल करू शकते. उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे चिन्ह आणि पक्षाच्या संदर्भात. काय अपेक्षित आहे, काय वाटतंय तुम्हाला? सुप्रीम मला कसं वाटेल आता, माननीय सुप्रीम कोर्टच निर्णय घेईल ना, मी कसं सांगेन. एक पवार कुटुंब प्रचारासाठी बाहेर पडलं गेले. काल श्रीनिवास पवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली. खरं तर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले की बापूंनी प्रचार सुरू केलेला आहे आणि त्यांनी अजित पवारांवर टीका देखील केली. मला असं वाटत नाही त्यांनी टीका केली आहे. श्रीनिवास दादांनी त्यांच्या गावात जे त्यांचं घर आहे, ते त्यांचे मित्र परिवार आहेत, त्यांच्या समोर त्यांचं मन मोकळं केलं. त्याच्यामुळे एवढा पण अधिकार या देशात राहिला नाही की एखाद्या माणसाने आपल्या घरात जाऊन आपल्या लोकांच्या समोर मन नाही मोकळं करायचं तर कुणासमोर मन मोकळं करायचं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की श्रीनिवास दादा आणि शर्मिला वहिनी माझ्या दर इलेक्शनला माझा प्रचार करतात.